आणि यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी। अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला, तर पीएनपी एकच जलवाहतूक सोमवारपासून सुरू। यंदा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातील पावसामुळे जलवाहतूक काहीशी उशिराने सुरू। आता एसटी महामंडळाच्या मालकीच्या अतिरिक्त जागा 99 वर्ष लीजवर देणार। शासन निर्णय सोमवारी जारी। महामंडळाला 1.5 ते 2 पट आगाऊ प्रीमियम मिळून उत्पन्नात चांगली वाढ होण्याची अपेक्षा। नद्या नाल्यांमधील कचरा ट्रॅश बूम करणार साफ। पश्चिम नगरांसाठी खास उपाय, तर अंदाजे 200 कोटींचा खर्च। नदी नाल्यांमधील तरंगता कचरा साफ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय। पुण्यात महिलांच्या वेशात कंपनीमध्ये चोरी। वानवडी पोलिसांकडून सराईत चोरटे अटकेत, तर आरोपीकडून 2,19,000च्या तांब्याच्या तारा जप्त। मुंबईमधील गृहविक्रीला ऑगस्टमध्ये ब्रेक। 11% घटले व्यवहार। जुलैमध्ये 12,579 मालमत्तांची, तर ऑगस्टमध्ये 11,230 मालमत्तांची विक्री। 7 महिन्यांपासूनच्या मालमत्ता विक्रीतील वाढीला ऑगस्टमध्ये काहीसा ब्रेक लागल्याचं चित्र। व्हीआयपी दर्शनावरून लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस। 6 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांना तुफान प्रतिसाद। 565 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 1 लाखांहून जास्त अर्ज प्राप्त। पुण्याच्या प्रभाग रचना सुनावणीसाठी व्ही राधा यांची नियुक्ती। 5 ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये ही सुनावणी घेतली जाणार। सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचनेची प्रक्रिया होणार सुरू। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएचडी प्रवेश प्रक्रियेसाठी पुढील फेरी सुरू। 10 सप्टेंबर अखेर ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार।